Hello student, my name is Professor D.A. Bhosle working as a lecturer in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. आपण आता जो सब्जेक्ट बघत आहोत तो सी प्रोग्रॅमिंगचा. आपण युनिट नंबर 2 मध्ये बघा बाळांनो, बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग मध्ये तुम्हाला मी एक लेक्चर घेतलं होतं व्हेरिएबल, आणि ती तुम्हाला त्यावेळी तो कन्सेप्ट समजला नव्हता. तर मी आजच्या लेक्चरमध्ये परत तुम्हाला व्हेरिएबल आणि जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रॅमिंग हा कन्सेप्ट परत एकदा घेणार आहोत. तर बघा, आपला जो युनिट नंबर 2 जो चालू आहे, युनिट नंबर 2 मध्ये बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंग मध्ये बघा बाळांनो, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कन्सेप्ट बघायचे आहेत. कीवर्ड म्हणजे काय, व्हेरिएबल म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, आणि जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रॅमिंगचा एक तुम्हाला मी परत एक्सप्लेन करणार आहे. आणि त्यानंतर एक सॅम्पल सी प्रोग्राम सुद्धा बघायचा आहे. तर बाळांनो, तुम्हाला कन्सेप्ट माहीत असतात. कीवर्ड जसं सी प्रोग्रॅमिंग बघा, तुम्हाला माहिती आहे सी प्रोग्रॅमिंगमध्ये रिझर्व कीवर्ड्स असतात, म्हणजे प्री डिफाईन केलेले असतात, ज्याचं मिनिंग फिक्स असतो कंपायलरमध्ये, त्याचं मिनिंग कधीही चेंज होत नाही, किंवा ते जे कीवर्ड्स आहेत तुम्ही ॲज अ व्हेरिएबल म्हणून यूज करू शकत नाही. तर असे त्याला म्हणायचं आहे कीवर्ड्स इन अ सी. तर कीवर्ड्स आर दी रिझर्व वर्ड्स. यू कॅन नॉट यूज अ व्हेरिएबल नेम. त्याला आपण व्हेरिएबल नेम म्हणून यूज करू शकत नाही, किंवा कॉन्स्टंट नेम म्हणून देऊ शकत नाही, फंक्शन नेम म्हणून देऊ शकत नाही. देर आर ओनली 32 कीवर्ड्स. तर सी प्रोग्रॅमिंगमध्ये असे किती कीवर्ड्स आहेत? 32 कीवर्ड्स आहेत. तर ह्याचं मिनिंग जे आहे, कीवर्डचं हे जे 32 कीवर्ड्स आहेत त्याचे मिनिंग प्री डिफाईन केलेले आहेत, म्हणजे त्याचे मिनिंग रिझर्व आहे. असे जे 32 कीवर्ड्स आहेत तर ते कोणकोणते आहेत? तर इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे बघा. ऑटो आहे, ब्रेक आहे, केज आहे, क्यार आहे, कॉन्स्ट आहे, कंटिन्यू आहे, डिफॉल्ट, डू, डबल, एल्स, असे वेगवेगळे हे जे कीवर्ड्स आहेत, होलाटाईल, व्हाईल, असे जे कीवर्ड्स आहेत त्याला म्हणायचं आहे कीवर्ड्स. तर क्वेश्चन विचारतात लिस्ट एनी 4 कीवर्ड्स इन अ सी, किंवा कीवर्ड्स म्हणजे काय, तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजेत. तर कीवर्ड्स हे काय आहेत? हे रिझर्व वर्ड्स आहेत, त्याचं मिनिंग कधीही चेंज होत नाही. तर हे सी कंपायलरनं जेव्हा सी प्रोग्रामिंग डिझाईन केलं तेव्हा असे कीवर्ड्स डिझाईन केलेले आहेत, आणि त्या प्रत्येक कीवर्डचं स्पेसिफिक यूज आहे ते 1 बाय 1 आपण बघितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ब्रेक कशासाठी वापरतो आपण? स्विच केसमध्ये पण आपण वापरलेला आहे. ब्रेक म्हटलं तर तिथून तो ब्रेक होतो आणि अनदर स्टेटमेंटला एक्झिक्यूट होतो. किंवा लूपिंगमध्ये सुद्धा तुम्ही ब्रेक वापरला आहे, ब्रेक म्हटलं तर ते लूप तिथंच ब्रेक होतो. किंवा नेक्स्ट आहे कॉन्स्ट कशासाठी वापरतो? कॉन्स्टंट कीवर्ड डिक्लेअर करण्यासाठी. फ्लोट आहे, फ्लोटिंग डेटा टाईप देण्यासाठी. इंट आहे, इंटिजर डेटा टाईप देण्यासाठी. असे हे वेगवेगळे कीवर्ड्स आहेत, त्यांचे मिनिंग्स रिझर्व आहेत, कारण ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज केलेले आहेत. तर नेक्स्ट आहे व्हेरिएबल. आता बघा, सी प्रोग्रॅमिंगमध्ये तुम्हाला व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा हे तुम्हाला व्हिडिओ लक्षात आली नव्हती, तर आता मी सांगणार आहे. व्हेरिएबल म्हणजेच काय? सी व्हेरिएबल इज अ नेम ऑफ दी मेमरी लोकेशन. हे आपण व्हेरिएबल जेव्हा डिक्लेअर करतो इंटिजर ए, तेव्हा त्या एला काय केलं जातं? तात्पुरतं मेमरी लोकेशन अलोकेट केलं जातं, जेणेकरून त्यामध्ये आपण काहीतरी डेटा स्टोअर करणार म्हणून. तर सी व्हेरिएबल इज अ नेम ऑफ दी मेमरी लोकेशन. इट इज युज्ड टू स्टोअर डेटा. इट्स व्हॅल्यू कॅन बी चेंज्ड अँड इट कॅन बी रियुज्ड मेनी टाइम्स. त्याची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला रिचेंज करता येते, आणि ते प्रत्येक वेळी आपल्याला भरपूर वेळा यूज करता सुद्धा येतो. द व्हॅल्यू ऑफ दी सी व्हेरिएबल मे गेट चेंज इन द प्रोग्रॅम. तर प्रोग्रॅममध्ये तुम्हाला व्हॅल्यूसुद्धा चेंज करता येते. सी व्हेरिएबल इज अ नेम्ड लोकेशन इन अ मेमरी वेअर अ प्रोग्राम कॅन मॅनिप्युलेट दी डेटा. दिस लोकेशन इज युज्ड टू होल्ड द व्हॅल्यू ऑफ दी व्हेरिएबल. तर बाळांनो, व्हेरिएबल आपण कशासाठी वापरायचं आहे? तर ते सी प्रोग्रॅमिंगमध्ये जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा तात्पुरतं त्याला मेमरी अलोकेशन केलं जातात. आता तो व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा? तर त्याचा सिंटॅक्स बघा. डेटा टाईप नेम आणि व्हेरिएबल लिस्ट, किंवा एक व्हेरिएबल असेल तरी तो व्हेरिएबल, आणि सेंटेन्स टर्मिनेट करा. मी एक्झाम्पल घेतलेला आहे बघा. इंटिजर ए आणि सेंटेन्स टर्मिनेट केले सेमिकॉलननं. इंटिजर ए म्हणजे हा एक व्हेरिएबल आहे ए, आणि त्याचा डेटा टाईप आहे इंट. त्यानंतर फ्लोट बी, त्यानंतर क्यार सी. ए बी सी आर दी हे काय? ते व्हेरिएबल्स आहेत, आणि एचा डेटा टाईप आहे इंट, बीचा डेटा टाईप आहे फ्लोट, आणि सीचा डेटा टाईप आहे कॅरेक्टर. तर तुम्ही जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हाच त्या व्हेरिएबलला व्हॅल्यूसुद्धा डिरेक्टली असाइन केला तरी चालतं. त्याला म्हणायचं आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन. तर बघा, इंटिजर ए इक्वल टू मी व्हॅल्यू किती दिल्या? 10, बी इक्वल टू 20. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएबल जेव्हा डिक्लेअर केला तेव्हाच तुम्ही त्याला व्हॅल्यूसुद्धा दिला तरी चालते, असाइन केला तरी चालतं. त्यानंतर फ्लोट एफ इक्वल टू
फ्लोट म्हटल्यानंतर पॉइंटिंगमध्ये येणार ना, मग फ्लोट एफ इक्वल टू 20.8. त्यानंतर कॅरसीला तुम्ही ए लेटर कॅपिटल असाइन केला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा त्या व्हेरिएबलला सुद्धा तुम्ही व्हॅल्यू असाइन करू शकता. तर त्याला म्हणायचं आहे डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन. मग आता हा व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याचे रूल्ससुद्धा आहेत. अ व्हेरिएबल कॅन हॅव फर्स्ट रूल आहे, व्हेरिएबल कॅन हॅव अल्फाबेट्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर. म्हणजे तो व्हेरिएबलमध्ये अल्फाबेट्स असले पाहिजेत, डिजिट्स असले पाहिजेत. डिजिट्स म्हणजे 0 to 9 आणि अंडरस्कोर वापरला तरी चालतो. त्यानंतर व्हेरिएबल कॅन स्टार्ट विथ अल्फाबेट, म्हणजे नेहमी व्हेरिएबल हा अल्फाबेटनं चालू झाला पाहिजे. अँड अंडरस्कोर ओनली, इट कॅन्ट स्टार्ट विथ डिजिट. म्हणजे तुम्ही डिजिट लेटर जे 0 to 9 आहेत ते वापरून आपण काही व्हेरिएबल डिक्लेअर करू शकत नाही. नो व्हाईट स्पेसेस इज अलाउड विदिन द व्हेरिएबल नेम, म्हणजे स्पेस कुठे अलोकेट करायचा नाही. अ व्हेरिएबल मस्ट नॉट बी एनी रिझर्व वर्ड ऑर कीवर्ड, म्हणजेच व्हेरिएबल म्हणून तुम्ही जे मी पहिल्यांदा सांगितलं 32 कीवर्ड्स आहेत ते ॲज अ व्हेरिएबल म्हणून तुम्ही यूज करू शकत नाही. तर आता बघा व्हॅलिड व्हेरिएबल नेम, म्हणजे आपण व्हेरिएबल कसा बरोबर ओळखायचा. इंटिजर ए असेल तर व्हॅलिड आहे, इंटिजर अंडरस्कोर AB तरीसुद्धा तो व्हॅलिड आहे, आणि इंटिजर A30 म्हणला तरी तो व्हॅलिड आहे. आणि रॉंग म्हणजे कसं ओळखायचं, इंटिजर 2 म्हणजे 2 हा नंबर आपण डिजिट म्हणून ॲज अ व्हेरिएबल देऊ शकत नाही. इंटिजर ए पाहिजे, ए इक्वल टू तुम्ही 2 असं देऊ शकता, एला व्हॅल्यू 2 असाइन करू शकता, म्हणजे इनव्हॅलिड आहेत, हे रॉंग आहेत. त्यानंतर इंटिजर ए आणि बी कॉमा दिलाय का आपण, नाही, ए कॉमा बी. आणि त्यानंतर इंटिजर लॉंग हा डेटा टाईप आहे, लॉंग हा डेटा टाईप आहे, ॲज अ तुम्ही व्हेरिएबल कीवर्ड म्हणून यूज करू शकत नाही. तर बाळांनो अशा पद्धतीने हे व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे आहे. आणि आता ते व्हेरिएबलचे सुद्धा वेगवेगळे टाईप्स आहेत, म्हणजे तो व्हेरिएबल लोकल असतो आणि एक ग्लोबल असतो. तर बाळांनो बघा, अ व्हेरिएबल दॅट इज डिक्लेअर्ड इनसाइड दी फंक्शन ऑर अ ब्लॉक इज कॉल्ड दी लोकल व्हेरिएबल. म्हणजे तो फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर केला तर त्याला म्हणायचं आहे लोकल व्हेरिएबल. आणि इट मस्ट बी डिक्लेअर्ड ॲट दी स्टार्ट ऑफ दी ब्लॉक, म्हणजे तो व्हेरिएबल जो फंक्शनच्या फंक्शनच्या आतमध्ये इनरमध्ये डिक्लेअर केला जातो, म्हणजे फंक्शनमध्ये डिक्लेअर केला जातो त्याला म्हणायचं आहे लोकल. आणि तो फंक्शनच्या स्टार्टिंगलाच आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. तर बघा इथं आता आहे व्हाईड फंक्शन, आणि व्हाईड फंक्शनमध्ये ओपन कर्ली ब्रेसमध्ये आपण इंटिजर x इक्वल टू 10 दिलं, म्हणजे x हा व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, त्याचा डेटा टाईप आहे इंट आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलो आहे 10. म्हणजे आपण डिक्लेरेशन विथ इनिशियलायझेशन केलो, मग त्याला म्हणायचं आहे फंक्शनमध्ये केलो आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं आहे लोकल व्हेरिएबल. आणि जर आपण त्या फंक्शनच्या आउटसाईड केलो तर त्याला म्हणायचं आहे ग्लोबल व्हेरिएबल. तर द स्कोप ऑफ दी ग्लोबल व्हेरिएबल विल बी थ्रू आउट दी प्रोग्रॅम. म्हणजेच लोकल व्हेरिएबल हा फक्त त्या मर्यादित फंक्शन पुरतंच राहतो, आणि ग्लोबल व्हेरिएबल जर तुम्ही मेन हेडर फाईल इन्क्लूड केल्यानंतर जेव्हा तुम्ही मेनच्या आधी जेव्हा एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याला म्हणायचं आहे ग्लोबल व्हेरिएबल. आणि जेव्हा तुम्ही तो ग्लोबल करशीला व्हेरिएबल डिक्लेअर तेव्हा थ्रू आउट प्रोग्राममध्ये कोणकोणते प्रत्येक फंक्शनमध्ये वेगवेगळे युजर डिफाईन्ड फंक्शन असतील तर त्या प्रत्येक फंक्शनमध्ये आपण तो व्हेरिएबल यूज करू शकतो किंवा ॲक्सेस करू शकतो. त्याला म्हणायचं आहे ग्लोबल व्हेरिएबल. अ ग्लोबल व्हेरिएबल दॅट इज अ डिक्लेअर्ड आउटसाइड दी फंक्शन ऑर दी ब्लॉक इज कॉल्ड दी ग्लोबल व्हेरिएबल. एनी फंक्शन कॅन चेंज द व्हॅल्यू ऑफ दी ग्लोबल व्हेरिएबल. इट इज अवेलेबल टू ऑल दी फंक्शन्स, म्हणजे तो प्रत्येक फंक्शनसाठी अवेलेबल आहे. आणि तो फंक्शन सेम डिक्लेअर करताना तो सेम जसा रेग्युलर व्हेरिएबल डिक्लेअर करतो तसाच करायचा आहे, फक्त तो फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करायचा आहे, जेणेकरून त्याला आपण म्हणेल ग्लोबल व्हेरिएबल. आता बघा मी प्रोग्राम लिहिला आहे, तर इंट व्हॅल्यू इक्वल टू 20, व्हॅल्यू हा व्हेरिएबल आहे आणि त्याला व्हॅल्यू असाइन केली मी 20, आणि फंक्शन 1 आहे आणि त्याच्या बाहेर केलो आहे, आणि x इक्वल टू 10. आणि मग फंक्शनमध्ये जो व्हेरिएबल आहे x इक्वल टू 10, इंटिजर x इक्वल टू 10 हा झाला लोकल, आणि फंक्शनच्या बाहेर आहे इंट व्हॅल्यू हा झाला ग्लोबल. तर अशा पद्धतीनं हे 2 टाईपचे व्हेरिएबल्स आहेत, ग्लोबल आणि लोकल. क्वेश्चन विचारतात ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल. तर बाळांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल व्हेरिएबल म्हणजे काय. तर आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया कॉन्स्टंट. तर तुम्हाला समजा प्रोग्राममध्ये एक असा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे ज्याची व्हॅल्यू तुम्हाला फिक्स ठेवायची आहे थ्रू आउट प्रोग्राममध्ये, ती व्हॅल्यू कधीही चेंज करायची नाही, म्हणजे ती व्हॅल्यू फिक्स राहणार असेल तर त्याला म्हणायचं आहे कॉन्स्टंट. तर तुम्ही तो व्हेरिएबल ॲज अ कॉन्स्ट कीवर्ड यूज करून तुम्ही डिक्लेअर करू शकता.
अ कॉन्स्टंट इज अ व्हॅल्यू ऑर अ व्हेरिएबल दॅट कॅन नॉट चेंज्ड इन द प्रोग्राम. जेव्हा तुम्ही कॉन्स्टंट म्हणून तो व्हेरिएबल डिक्लेअर करशीला तेव्हा त्या प्रोग्राममध्ये तिची व्हॅल्यू ती फिक्सच राहते, ती चेंज होत नाही. तर वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्स्टंट आहेत बाळांनो. डेसिमल कॉन्स्टंट म्हणजे रेग्युलर कॉन्स्टंट, रिअल और फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट, ऑक्टल कॉन्स्टंट, हेक्साडेसिमल कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट आहेत, स्ट्रिंग कॉन्स्टंट आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती आता. तर चल आता बघूया कॉन्स्टंट कसा डिक्लेअर करायचा. तर 2 वेज आहेत कॉन्स्टंट डिक्लेअर करण्यासाठी. फर्स्ट वे आहे कॉन्स्ट कीवर्ड यूज करून आणि सेकंड आहे हॅश डिफाईन प्री प्रोसेसर यूज करून. आता फर्स्ट आहे बघा कॉन्स्ट कीवर्ड यूज करून. तर प्रोग्रॅमिंगमध्ये कॉन्स्ट आणि एक्झाम्पल घेतलं आहे बघा, कॉन्स्ट फ्लोट डेटा टाईप आहे आणि पाय PI इक्वल टू 3.14. म्हणजे बघा तुम्ही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं त्यात पायची व्हॅल्यू किती असते 3.14 फिक्स असते. आता तुम्ही तशा पद्धतीचं एक फॉर्म्युला यूज करून एक प्रोग्राम लिहित असशील ज्याच्यामध्ये पायची व्हॅल्यू 3.14 ठेवायची असेल तर तेव्हा तुम्हाला युजरकडून ती डिक्लेअर करून घ्यायची गरज नाही. तेव्हा तुम्ही तो व्हेरिएबल ॲज अ कॉन्स्ट म्हणून डिक्लेअर करू शकता. तर तो कसा डिक्लेअर करायचा, कॉन्स्ट कीवर्ड फ्लोट PI फ्लोट डेटा टाईप पाय इज द व्हेरिएबल आणि त्याला व्हॅल्यू असाइन करा 3.14. आणि आता प्रोग्राम एक केला आहे बघा, त्यामध्ये मेनमध्ये कॉन्स्ट फ्लोट पाय इक्वल टू 3.14 म्हणजे प्रोग्राममध्ये व्हॅल्यू किती राहणार पायची 3.14. मग त्या डायरेक्ट मी प्रिंटच केल्या. मग पायची व्हॅल्यू काय आउटपुट येणार आहे 3.14. आता डेटा टाईप फ्लोट आहे त्यामुळं 6 डिजिटपर्यंत 0 प्रिंट होणार आहेत. आता 3.14 आणि 4 वेळा 0 प्रिंट झालेला आहे कारण फ्लोटचा आपण किती डिजिटपर्यंत डेटा टाईप असतो 6 डिजिटपर्यंत आणि 6 डिजिटच्या पुढे गेला तर त्याचा डेटा टाईप राहतो डबल. कारण आता इथं काय आहे फ्लोट आहे त्यामुळे 6 पर्यंतच डिस्प्ले झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं कॉन्स्ट कीवर्ड सुद्धा यूज करू शकतो. आणि सेकंड आहे हॅश डिफाईन. हॅश डिफाईन ही प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह आहे विच इज यूज टू डिफाईन दी कॉन्स्टंट. म्हणजे कॉन्स्टंट व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी तुमच्याकडे 2 वेज आहेत, कॉन्स्ट कीवर्ड आणि हॅश डिफाईन. तर त्याचा सुद्धा सिंटॅक्स बघा, हॅश डिफाईन आणि टोकन व्हॅल्यू. आता प्रोग्राममध्ये बघा हेडर फाईल ॲड केलं आहे आणि हॅश डिफाईन आणि पाय हा व्हेरिएबल आहे आणि त्याची व्हॅल्यू किती दिली आहे 3.14. आपण डिरेक्टली तसाच नुसता असाइन केला तरी चालतो. मेनमध्ये गेला प्रिंटएफमध्ये मी पायची व्हॅल्यू प्रिंट केल्या, पायची व्हॅल्यू फक्त प्रिंट होणार 3.14 आणि फ्लोट आहे त्यामुळे 6 डिजिटपर्यंत. आता इथं पायची डेटा टाईप आहे ना आणि फॉर्मॅट स्पेसिफायर %f आहे त्यामुळं आपण 6 डिजिटपर्यंतच त्याची व्हॅल्यूज प्रिंट होणार 3.14 आणि 4 वेळा 0 प्रिंट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हॅश डिफाईनसुद्धा यूज करून कॉन्स्टंट प्रोग्राममध्ये यूज करू शकतो. आणि आताचं जे लेक्चरमध्ये जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रॅमिंग, तर सी प्रोग्रॅमिंगचा तुम्हाला जनरल स्ट्रक्चर परत एकदा आज मी लास्ट लेक्चरमध्ये या जनरल स्ट्रक्चर परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. तर ते तुमच्या लक्षात येऊ दे. तर जनरल स्ट्रक्चरमध्ये बघा बेसिक्स ऑफ सी प्रोग्रॅमिंगमध्ये डॉक्युमेंटेशन सेक्शन आहे का. फर्स्ट डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणजेच काय, तर त्या प्रोग्रॅममध्ये तुम्हाला आता तुमच्या प्रोग्रॅमला टायटल वगैरे द्यायचं आहे म्हणजे प्रोग्रॅम कुणाचा आहे किंवा तुमचं नेम जरी द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट यूज करून डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये कमेंट यूज करून तुम्ही त्याला डॉक्युमेंटेशन सेक्शन क्रिएट करू शकता. आता कमेंट कशा द्यायच्या मी तुम्हाला लेक्चरमध्ये कमेंट जेव्हा पॉईंट आलेला तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की कमेंट कशा पद्धतीनं द्यायच्या. डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये वी कॅन यूज दी कमेंट्स टू गिव्ह द प्रोग्रॅम इन्फॉर्मेशन. म्हणजे प्रोग्रॅमचं नेम द्या किंवा तुम्ही कधी तो प्रोग्रॅम केलेला आहे किंवा त्याला तुम्हाला नाव द्यायचं असेल तर तुम्ही नाव देऊ शकता. सेकंड आहे लिंक सेक्शन. लिंक सेक्शनमध्येच काय हेडर फाईल्स आपण प्रोव्हाइड करायचे आहेत. द लिंक सेक्शन प्रोव्हाइड्स दी इन्स्ट्रक्शन टू दी कंपायलर. हेडर फाईल्स दॅट आर रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट दी सी प्रोग्राम. म्हणजे लिंक सेक्शनमध्ये आपण हेडर फाईल्स द्यायच्या. त्यानंतर डेफिनेशन सेक्शन. इन दिस सेक्शन व्हेरिएबल्स आर डिफाईन्ड. म्हणजे आपण कोणकोणते व्हेरिएबल्स द्यायचे ते डिफाईन करायचे आहेत किंवा त्याला व्हॅल्यूज सेट करायचे असतील तर डायरेक्ट व्हॅल्यू पण देऊ शकता. त्यानंतर ग्लोबल डिक्लेरेशन. आता आला का ग्लोबल, तिथं तुम्हाला फंक्शन एखादा ग्लोबल डिफाईन करायचं असेल तर ग्लोबल करू शकता किंवा एखादा व्हेरिएबल तुम्हाला ग्लोबल करायचं असेल तर तो व्हेरिएबलसुद्धा ग्लोबल करू शकता. मग फंक्शनच्या आधी आहे ना त्यामुळे ते ग्लोबल झाले. ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन सम व्हेरिएबल्स दॅट आर युज्ड इन द मोर दॅन वन फंक्शन. म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या फंक्शनमध्ये यूज करायचे असतील व्हेरिएबल तर तो व्हेरिएबल ॲज अ ग्लोबल म्हणून डिक्लेअर करायचा असेल तर तुम्ही ग्लोबल डिक्लेरेशनमध्ये करू शकता. आणि त्यानंतर मेन फंक्शन सेक्शनमध्ये बघा, मेन फंक्शनमध्ये गेला त्यामध्ये परत 2 पार्ट्स आहेत, डिक्लेरेशन पार्ट आणि एक्झिक्युटेबल पार्ट. मग डिक्लेरेशनमध्ये परत तुम्हाला
त्या फंक्शनचे तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील, म्हणजे लोकलचे व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील तर ते डिक्लेरेशन. आणि एक्झिक्युटेबल पार्टमध्ये तुम्हाला जो काही पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे तो पार्ट तुम्ही, म्हणजे डिक्लेरेशन पार्ट डिक्लेअर्स दी व्हेरिएबल आणि विच आर युज्ड इन दी एक्झिक्युटेबल पार्ट. आणि एक्झिक्युटेबल पार्टमध्येच तुम्हाला काही एक्झिक्युशन करायचं आहे ते स्टेटमेंट्स तुम्ही प्रिंट करणार. त्यानंतर क्लोज झालेला आहे, म्हणजे तो मेन फंक्शन तिथं संपलेला आहे, एंड झालेला आहे. त्यानंतर सब प्रोग्रॅममध्ये बघा, सब प्रोग्रॅम सेक्शनमध्ये ते जे फंक्शन्स आहेत युजर डिफाईन्ड फंक्शन्स आहेत, फंक्शन 1, फंक्शन 2, फंक्शन 3, फंक्शन 4 असे कितीही तुम्ही फंक्शन्स डिफाईन करू शकता. त्याला म्हणायचं युजर डिफाईन्ड फंक्शन्स. आणि ते फंक्शन्स युजर स्वतः डिफाईन केला तरी चालतो, अदरवाईज त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला डिफाईन करायचे नसतील तरी नाही केला तरी चालतात. त्याला म्हणायचं आहे सब प्रोग्रॅम सेक्शन. तर अशा पद्धतीनं बाळांनो तुम्हाला सब प्रोग्रॅम सेक्शनसुद्धा डिफाईन करायचे आहेत. जर तुम्हाला प्रोग्रॅममध्ये वेगवेगळे युजर स्वतः फंक्शन डिफाईन करायचे असतील तर करू शकतो. तर अशा पद्धतीनं हा जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रॅम आहे. ह्याच पद्धतीनं आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. डॉक्युमेंटेशनमध्ये कमेंट यूज करा, लिंक सेक्शनमध्ये हेडर फाईल ॲड करा, डेफिनेशन सेक्शनमध्ये तुम्हाला प्रोग्राममध्ये तुम्हाला फंक्शन यूज करायचं, वेगवेगळे ग्लोबल फंक्शन डिफाईन करायचे आहेत की व्हेरिएबल डिफाईन करायचे आहेत ते करा. त्यानंतर मेन फंक्शनमध्ये लोकलचे व्हेरिएबल्स, लोकलचे जे काही एक्झिक्युशन आहे ते एक डिक्लेरेशन पार्ट आणि एक्झिक्युटेबल पार्टमध्ये लिहा. त्यानंतर युजर डिफाईन्ड फंक्शन. अशा पद्धतीनंच तुम्हाला जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम लिहायचा आहे. आणि आता जे स्लाईडवरती आहेत बघा, हे जनरल स्ट्रक्चर ऑफ बेसिक सी प्रोग्रामिंग मी आता जे एक्सप्लेन केलं आहे तेच आता एक्सप्लेनेशन ह्या PPTवरती तुम्हाला आता दिसत आहे. तर बाळांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण परत एकदा मी सांगतो की व्हेरिएबल, कॉन्स्टंट, कीवर्ड्स, त्यानंतर जनरल स्ट्रक्चर मी बघितलेलं आहे. तर एक सॅम्पल फर्स्ट सी प्रोग्राम आहे बघा, तुम्हाला लास्ट जो आता दिसतो. हेडर फाईल आहेत stdio.h आणि conio.h ह्या हेडर फाईल झाल्या. मेनमध्ये काय केलं आहे मी, प्रिंटएफ केलं आहे हॅलो सी प्रोग्रॅमिंग, हॅलो सी लँग्वेज आणि गेट ch वापरलो आहे. किंवा असाही तुम्ही प्रोग्राम यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही #include stdio.h आणि इंट मेन आणि प्रिंट हॅलो सी लँग्वेज रिटर्न 0. तर तुम्हाला शंका होत्या की रिटर्न 0 हे ते काय असते, तर तुम्ही इथं मी एक्सप्लेनेशन दिले बघा. stdio.h ही हेडर फाईल आहे, स्टँडर्ड इनपुट आउटपुट लायब्ररी फंक्शन. आणि प्रिंटएफ फंक्शन हे हेडर फाईलच्या अंडर येतात, stdio.h, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ. आणि मेनमध्ये बघा, मेन फंक्शन इज द एंट्री पॉईंट ऑफ दी एव्हरी प्रोग्राम. मेन हे एंट्री पॉईंट आहे सी प्रोग्रामिंगचा. द प्रिंटएफ फंक्शन इज युज्ड टू प्रिंट द डेटा ऑन दी कन्सोल. आणि रिटर्न 0 स्टेटमेंट रिटर्न्स दी एक्झिक्युशन स्टेटस ऑफ OS, म्हणजे एक्झिक्युशन स्टेटस प्रिंट करतो. द 0 व्हॅल्यू इज अ सक्सेसफुल एक्झिक्युशन, म्हणजे 0 लिहिला तर काय म्हणायचं, सक्सेसफुल एक्झिक्युशन. आणि 1 लिहिला तर काय समजायचं, अनसक्सेसफुल एक्झिक्युशन. नॉर्मली आपण सक्सेसफुलीच लिहितो, म्हणजे 0च लिहितो. 1 कधी लिहितो, जर आपल्याला एखादा फंक्शनबद्दल काहीतरी डाऊट असेल किंवा आपल्याला वाटत असेल ते फंक्शन एक्झिक्यूट होणार नाही, आता दुसरं होणार असेल तर तुम्ही रिटर्न 1 ॲज अ लिहू शकता. तर बाळांनो सी प्रोग्राम आहे, सिम्पल सी प्रोग्राम आहे. आणि तो सी प्रोग्राम तुम्ही स्वतः आता हे एक्झिक्यूट करायचे आहेत आणि त्याचे आउटपुट काय येतात हे तुम्ही चेक करायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतो की हे जे लेक्चर आहे सी व्हेरिएबल, कॉन्स्टंट तुम्हाला समजले नव्हते, म्हणून मी परत एकदा हे लेक्चर आज रिवाईज केलेलं आहे. तर बाळांनो व्हेरिएबल म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, कीवर्ड्स म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल आता. की त्यानंतर जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग हे सुद्धा तुमच्या लक्षात आला असेल. तर बाळांनो क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन जनरल स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग किंवा एक्सप्लेन कीवर्ड्स किंवा एक्सप्लेन सी व्हेरिएबल म्हणजे काय, त्याचे रूल्स काय असतात, तर तो व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, तर हे तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल. तर परत एकदा तुम्ही ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या शंका क्लिअर होतील. आणि ही जी व्हिडिओ आहे ती युनिट नंबर 2 वरची आपण परत एकदा घेतलेली आहे. तर बाळांनो आता आपला सी प्रोग्रामिंगचा सब्जेक्टसुद्धा कंप्लीट झालेला आहे. तर 1 बाय 1 तुम्ही आता मॅन्युअल कंप्लीट करा. आणि आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया. थँक्यू.